पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. 1 Peter chapter 5 verse 7 आपण वाचूया. पहिले पेत्र 5:7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सगळ्यांनी म्हणा त्याच्यावर. बोला बोला त्याच्यावर. हा म्हणा त्याच्यावर तुम्ही आपली. आवाज येत नाहीये तुमचा. म्हणा त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. शेजारच्याला सांगा त्याच्यावर चिंता टाका. चिंता करत बसू नका, त्याच्यावर चिंता टाका. आता शेजारच्याला विचारा का, आणि आता उत्तर द्या. कारण तो तुमची काळजी घेतो. बोला येशू मसीह की. जगात आपली काळजी करणारं कोणी असो अगर नसो, काळजी करायला लोक असले तर बरं वाटतं. जर कुणी आपल्याला विचारलं जेवला का, तब्येत बरी आहे का, घर कसं काय, सगळं व्यवस्थित चाललंय का, ही विचारपूस आहे ना. माणूस माणसाला भेटल्यानंतर विचारतो. हे विचारपूसमध्ये एक प्रेम आणि आपुलकी कळते. नाही तर काही लोकांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू 12 वाजलेले असतात. म्हणजे आपल्या चेंबूरमध्ये तसे लोक नाहीत, पण काही ठिकाणी असे लोक आहेत की असं वाटतं की नाही का 12 वाजले आणि घड्याळाचा सेल संपलाय आणि आता काटा पुढंच जात नाही. कंटिन्यू नाही का. त्यांना हसणं माहीत नाही, त्यांना काहीच माहीत नसतं. किती प्रश्न त्यांना हसून खेळून विचारते, असंच उत्तर. हां ठीक आहे, प्रभूवर चिंता टाका. टाका तर टाका, माझ्या बापाचं काय जातंय. तर हे आपुलकी, हे प्रेम, हे ज्यावेळेस आपल्याला मंडळीत परिवारात पाहायला मिळतं तर त्याने एक वेगळा आगळा आनंद वाटतो. कोविडच्या काळात किती दुःख होतं आणि सगळीकडं असं मृत्यूने थैमान घातलेलं होतं. काय तो प्रसंग होता, काय ती परिस्थिती होती. रक्ताचे नातेवाईक एकमेकांना ताट लांबून ढकलून द्यायचे. दादा ताट घे. कोणी कोणाला भेटत नव्हतं. फार कठीण परिस्थिती होती. सलाम पण थोडा लांबूनच होता. 2 गज की दूरी मास्क के जरुरी. कोणी कोणाला भेटत नव्हतं, कोणी कोणाची बोलत नव्हतं. हॉस्पिटलला तो गेलाय असं कळालं की लोक त्याच्या घराकडे लवकर जात पण नव्हते. रक्ताच्या नातेवाईकांनी एकमेकांच्या ओळखी विसरले होते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाची तोंड बघायचं पण सोडून दिलं होतं. पण धन्य आहे त्या परमेश्वराचं नाव की जेव्हा लोकांनी आम्हाला टाकलं, परमेश्वराने आम्हाला जवळ घेतलं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांना, कोणी तुमची काळजी करो अगर न करो, देवाला तुमची काळजी हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचा काळजी करणारा तुमचा यहोवा परमेश्वर आहे. येशू तुमची काळजी करणारा आहे. परमेश्वरच आहे की जो तुमची काळजी घेतो, रोज तो तुम्हाला सांभाळतो. एखाद्या घरात जर एखादं पांगळं लेकरू असेल ना, त्यांना माझं म्हणणं जास्त कळणार आहे. अपंग लेकरू जन्माला येतं, मग बाकीचे लेकरं वाढतात, सगळे शाळेत जातात, त्यांचं भवितव्य चांगलं होतं, ते बुद्धीने वाढतात, ज्ञानाने वाढतात, सगळ्या गोष्टी चांगल्या. पण ते अपंग एक लेकरू असतं घरात. त्या लेकराकडे बघून आईबापाचं मन तुटतं आणि आईबाप म्हणतात, बाळा सगळ्यांनी सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. तू जसा आहेस ना तसं मी तुला घेऊन पुढे चालणार आहे. त्या अपंग लेकरावरती ते आईबाप जसे प्रेम करतात ना, तसा देव रोज आपल्यावरती प्रेम करतो. त्याला माहिती आहे आम्ही धडपडणार आहे, त्याला माहिती आहे आम्ही किती धुरतोय, त्याला माहिती आहे आम्ही कसे आहोत, पण तो म्हणतो की मी तुझी साथ सोडणार नाही, मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधी सोडून टाकून जाणार नाही. तो आमचा परमेश्वर आहे, दिनी प्रतिदिनी आमची काळजी घेणारा. आज आपलं सगळं टेन्शन, सगळा तणाव त्या प्रभूवरती टाकूया. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करता आणि प्रार्थनेत त्याला म्हणता की प्रभू मी तणावग्रस्त जीवन जगत आहे, मी दुःखात आहे, मी यातनेत आहे, माझ्या मदतीला कोणी नाही आहे. आणि काही दुःख असतात ना, ती खरंच बोलून नाही दाखवता येत, सांगता येत नाही, जवळच्यांना सांगता येत नाही. काही दुःख असतात ती मोकळ्या मनाने तुम्ही बोलू शकता, पण काही अशा यातना असतात आतमध्ये, त्या बोलून दाखवता येत नाही. पण ज्यावेळेस प्रभूकडे येतो त्यावेळेस आपण हे म्हणू शकत नाही मला बोलता येत नाही. उलट प्रभूकडे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक दुःख त्याला सांगता येतं, प्रत्येक आपल्या मनातलं ओझं त्याला सांगता येतं, प्रत्येक गोष्टीत आपण त्याला इन्व्हॉल्व करू शकतो. आपली चिंता, आपले
काळजी, आपलं टेन्शन, आपला तणाव आपण जर प्रभूवरती टाकला तर तो आमची नक्की काळजी घेणारा, आमचा भार वाहणारा तो आहे. काही लोकांना चिंता करण्याची फार सवय असते. काय करण्याची सवय असते? चिंता. खूप चिंता करतात. म्हणजे इतके धन्य लेकरं असतात घरामध्ये. काय काय हे आता दुपारची बिर्याणी खाताना विचारतील संध्याकाळी काय आहे जेवणाला. पुढचा विचार फार करतात. रात्री जेवताना विचारतील मम्मी सकाळी काय करणार आहेस. त्या माईचं बिचारीचं, त्या आईचं कंटिन्यू तेच दुःख असतं. तिला हे खाताना कोणी नावाजत नाही की बाबा रे जेवण चांगलं झालंय, सगळं व्यवस्थित आहे, आजचा स्वयंपाक छान झालाय. त्यांना ते घेणं नाही आहे. आत्ता खात असताना पार रेटून जेवतील, पण त्यांना टेन्शन आहे की उद्या सकाळी काय, पुढच्या गोष्टींविषयी. प्रत्येक काही लोकांच्या मनात नुसती चिंता आणि काळजी असते, नुसती चिंता आणि काळजी. दुःख लांबून येतंय जरी कळालं तर काही लोक इथंच जागेवरच खालास, दुःख आलंय, सिंह आलंय. अरे जवळ आल्यावर कळतं प्लास्टिकचा होता. ज्या दुःखांमध्ये किंवा ज्या तणावांमध्ये परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही रिलॅक्स थांबावं. देवाची इच्छा आहे की त्या संकटांमध्ये तुम्ही स्थिर राहावं. त्या संकटांमध्ये जर तुम्ही चिंता करत बसलात तर परमेश्वराच्या नावाचं गौरव होत नाही. तुम्हाला संकटांवरती विश्वास आहे, तुम्हाला ईश्वर विश्वास नाही, असा त्याचा अर्थ होतो. शिष्य एकदा मचव्यामध्ये होते आणि त्यांना पलीकडे जायला सांगितलं प्रभूने. निघाले ते, प्रभूचं ऐकलं त्यांनी. आणि मध्येच समुद्रात वादळ होतं मोठं. सगळ्यांनी म्हणा वादळ. आता त्या वादळामध्ये त्यांचं जहाज पुढं पुढं चाललंय. वारा होता जोरदार. येशू ख्रिस्ताने बघितलं मचवे नाही पलीकडे जायला. आता तो सृष्टीचा निर्माण करताय, त्याला काय मचव्याची गरज आहे. तो पाण्यावर चालत निघाला आपला सरळ. जे सनासन प्रभू चालत निघाला एकदम त्यांच्या मचव्याला ओव्हरटेक करून त्याला पुढे जायचं होतं. आता शिष्यांनी ज्यावेळेस प्रभूला पाण्यावरती चालताना पाहिलं ते ओरडायला लागले आणि काय म्हणू लागले, भूत 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 भूत. म्हणजे ह्यांचा विश्वास एवढा आहे की भूत पाण्यावर चालेल पण येशू नाही चालणार. आज ही स्थिती आहे. संकटांवरती, अरिष्टांवरती, वाईट दिवसांवरती आमचं जास्त भिजतंय आणि त्याने आम्ही जास्त खचून जातो. आज आमचा विश्वास असला पाहिजे की संकटात, वाईट परिस्थितीत आमचा प्रभू आमचं मार्गदर्शन करणार आहे. तो आमची चिंता वाहणार आहे. मग चिंता करणं म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट चिंता करणं म्हणजे अविश्वास प्रकट करणं. एखादा व्यक्ती खूप चिंता करत राहतो आणि जे लोक चिंता जास्त करतात त्यांच्या वाट्याला संकट डबल आहेत. ऐकताय तुम्ही? नाही ऐकत. जे लोक जास्त टेन्शन घेणारे असतात त्यांच्या जीवनात जास्त संकट आहे. इयोब कसा माणूस होता? धार्मिक होता का वाईट होता? त्याची काही चूक झाली का? मी सांगतो तुम्हाला आज त्याची चूक. इयोबाचे 42 अध्याय वाचल्यानंतर कळतं, इयोब म्हणतो की ज्या गोष्टीचं मला भय होतं ते माझ्यावरती आलं. ज्या गोष्टीचं मला भय होतं ते माझ्यावरती आलं. इयोबाला दुःख येईल का? चांगल्या दिवसात त्याच्या मनात ते भय होतं. ही आहे चिंता. अविश्वास ज्यावेळेस तुम्ही दाखवता, अरे कुठल्या परमेश्वराची तुम्ही सेवा करत आहात, जर तुम्ही अविश्वास दाखवाल, बाई आज काय ऍक्सिडेंट होतोय की काय, बाई आज काहीतरी होतंय की काय, आज काहीतरी होईल का काय, मी गॅरंटी देतो नसल होणार तरी तुमचा ऍक्सिडेंट होईल सरळ रस्त्याने जाता जाता. का? कारण की तुम्ही हा विश्वास दाखवलाय की माझं काहीतरी वाईट होणार आहे. पण जे लोक वाईट परिस्थितीत आहे म्हणतात माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझ्या केसाचाही नाश होणार नाही, त्याचा अनुग्रह माझ्यावरती आहे. देवाच्या प्रिय लोकांना मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, अरिष्ट तुमच्याकडे येणार नाही. अरिष्ट तुमच्याकडे येता येता अरिष्ट मार्ग बदलून जाईल, पण तुमचं जीवन आशीर्वादित होईल. अशा परस्पर देवाची आम्ही सेवा करत आहोत. पहिली गोष्ट, चिंता करणारे लोक देवाविषयी अविश्वास दाखवतात. फिलिपियकरास पत्र 4 अध्याय 6 वचन. फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 6. फिलिपियकरास पत्र 4 अध्याय 6 वचन. फिलिपी 4:6. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. कशाचीच काळजी करू नका. प्रभू सांगतो कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. देवाला सांगा, पण चिंता करत बसू नका. चिंता करणं म्हणजे अविश्वास दाखवणं आहे. ज्याचा भार भरवसा ज्याने देवावरती टाकलाय तो व्यक्ती निश्चित असतो. असा एक स्वभाव देवाकडे आज मागूया. आमेन.
कशाचीच काळजी चिंता करू नका. बायबल सांगतं कुठल्याही गोष्टीने चिंताक्रांत होऊ नका. संकटे व अडचणी काही परिस्थिती असेल, त्या परिस्थितीत आपल्याला माहीत पाहिजे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझ्या दुःखाचं निवारण करणारा माझ्या बरोबर आहे. चिंता केली कंटिन्यू, काही लोक चिंताग्रस्त असतात आणि ती चिंता चेहऱ्यावरती दिसते, ती चिंता बोलण्यातून दिसते. ती चिंता करणं म्हणजे देवावरती दाखवलेला अविश्वास आहे आणि अविश्वासाचं पाप आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की चिंता करणारा माणूस आजारी पडतो. कोणी व्यक्ती जे जास्त चिंता करतात आजार त्यांच्याकडे येतात. टेन्शन घेणाऱ्या लोकांना, जे जास्त प्रमाणापेक्षा टेन्शन घेतात, त्यांना वेगवेगळे आजार होतात. बायबल सांगतं आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आनंदी हृदय, मन आनंदी असलं पाहिजे. बाकी जे आनंदी लोक आहेत त्यांच्याकडं सहसा आजार फिरकत नाही प्रियांनो. पण जे कंटिन्यू चिंताग्रस्त असतात, कंटिन्यू चिंताच करत राहतात, चिंता करत राहतात, आजार अशा लोकांना जडतात. मन त्यांचं दबून जातं, डिप्रेस होतात चिंता करून करून. भीतीचा आत्मा त्यांच्यामध्ये येतो, भय वाटायला सुरुवात होते, आजार येतात. आणि म्हणून वाचूया आपण नीतिसूत्रे 12वा अध्याय 25वा वचन. नीतिसूत्रे 12वा अध्याय 25वा वचन. Proverbs chapter 12 verse 25. नीतिसूत्रे 12:25. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते. कशाने दबून जाते? मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. धन्य ते लोक ज्यांच्या मुखातून गोड शब्द निघतात. काही लोकांच्या मुखातून कंटिन्यू कुचकं भाषण निघतं, भेटावंसं नाही वाटत त्या लोकांना. हालेलुया. एखाद्याला विचारलं कसं काय, बरे आहात का तुम्ही? आम्हाला काही वात नाही उठलाय, आम्ही काय मरायला नाही लागलोय. म्हणजे माणूस सरळ विचारत असले की काही लोक आडव्यात कुचक्यासारखं भाषण, आणि मग नंतर त्या माणसाला विचारावंसं नाही वाटत. तो मरायला टेकला तरी विचारत नाही माणूस, बरा आहेस का? मर तसाच, कारण तू मेलेला बरा आहेस. का? कारण तुला नीट बोलता येत नाही. आमचं बोलणं हे इतरांना प्रोत्साहन देणार असलं पाहिजे. दाविदाची स्टोरी माहिती आहे. गल्ल्यातला मारण्यासाठी किती दगड घेतले त्यांनी? कुठून घेतले? दाविदाने कुठून घेतले गोटे? ओहळ होता, ओहळातले किती? 5 गोटे त्यांनी घेतले. कसे गोटे होते ते? गोल होते, पण त्याची अजून काय खासियत होती? गुळगुळीत होते. हा शब्द आहे तिथं, गुळगुळीत गोटे, ओबड धोबड नाही. ऐकते का सगळे? दाविदाने गल्ल्याथला मारण्यासाठी ओहळातले गुळगुळीत गोटे घेतले. गोटे तर त्याला कुठे मिळाले असते, इकडं तिकडं रस्त्यात कुठं पण जिथं होता तिथून त्याने उचलले असते, पण त्याला स्पेशल पाहिजे होते. आता ते ओहळातले जे गोटे होते ते गुळगुळीत झाले कशामुळं? पाणी वाहून वाहून, कैक वर्षानुवर्ष पाणी वाहून 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 ते कठीण गोटे, वाकड्या तिकड्या आकाराचे, सगळे गुळगुळीत झाले. पाणी मजबूत आहे, कठीण आहे का दगड मजबूत आहे? एवढा कठीण दगड पाण्याच्या द्वारे आकार बदलतो. आता पाणी कशाचं प्रतीक आहे? वचनाचं प्रतीक आहे. पाणी जीवनी जल आहे, पाणी वचनाचं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. जे लोक देवाच्या वचनाच्या प्रभावात आहेत त्यांचा ओबड दोबडपणा निघून जातो आणि ते गुळगुळीत गोट्यासारखे बनतात. वचनाच्या प्रवाहात आहेत. आता एखादा वक्ता पुढे इथं आला आणि तुमच्या मनात दुखवायला लागला तर त्याला सांगायचं, ब्रदर थोडं जरा ओहळामध्ये या. जे लोक वचनाच्या प्रवाहामध्ये नसतात त्यांचं बोलणं रफ असतं, एकदम समोरच्याला टोचून बोलणं, समोरच्याला त्रास होणार. लोक चर्चला काय येतात? सगळं चांगलं चाललंय म्हणून. दुःखातले लोक देवाकडे येतात. अडचणीत सापडलेले लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी इथे येतात यासाठी का त्यांच्या जीवनाला काहीतरी मार्ग मिळावा. जगाने तर त्यांना टोचून बोललंयच, आणि चर्चमध्ये तुम्हाला कोणी सलाम केला आणि तुम्ही म्हणता व्हा लांब,
त्या टोचून बोलणाऱ्यांनी अजून ते दुःखित होतील आणि ते देवापासून दूर जातील. तुमच्या शब्दाने दुसऱ्यांचं सांत्वन व्हावं ही देवाची इच्छा आहे. ज्या वेळेस हा दावीद गल्ल्याता पुढे उभा आहे, बटव्यात त्याने हात घातला, दगड होते 5 आणि प्रत्येक दगड हेच म्हणत असेल, मला नको त्याला घे, मी नको तो. आणि त्यातल्या त्यात जो सगळ्यात शार्प एकदम गुळगुळीत झालेला एकदम परफेक्ट होता त्या गल्ल्याताला मारण्यासाठी, तो बरोबर गोटा दाविदाच्या हाती आला. आज जसा त्या दाविदाने बटव्यात हात घातला योग्य गोटा घेण्यासाठी, योग्य दगड त्याच्या हाती लागण्यासाठी, तसा आज आपल्या मंडळीत देवाने हात घातलेला आहे. तो चाचपून बघतोय कोण आहे माझ्या सेवेसाठी योग्य. कुणी स्वतःला लीन आणि नम्र केलंय, कुणी ओबडधोबडपणा सोडून दिलेला आहे. जे लीन आणि नम्र आहेत देव त्यांना वापरतो. प्रियांनो, जे दिखावा करतील त्यांचं दान, त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यात असलेल्या गोष्टी सगळ्या टेम्पररी असतील. जर तुम्हाला परमनंट सेवा करायची आहे तर ती सेवा वचनावर आधारलेली पाहिजे. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, आज पहिली गोष्ट, चिंताकरण जे बसतात ते अविश्वास दाखवतात. दुसरी गोष्ट, चिंता करत जे बसतात ते लोक आजारी पडतात. आणि म्हणून आमचं बोलणं माधुर्याचं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये देवावरती आम्ही भिस्त टाकून निश्चिंत राहिलं पाहिजे. चिंतेने आम्ही कधीच दबून जाता कामा नये. आज कितीतरी तरुण लेकरांना डिप्रेशनचा आजार लागलाय, माहिती आहे तुम्हाला? स्वप्न बघतात मोठे मोठे, मी शिक्षण करील, मी ह्या कंपनीत जाईल, मी असं करील, मी तसं करील. मग नंतर काय होतं, बरोबरचे विद्यार्थी क्लासमेट पुढे जातात, हे लेकरं मागं पडतात. त्यांना दुःख होतं, अरे तो पुढं गेला, तो पुढं गेला, तो हा गेला, तो त्याचं हे झालं, त्याचं चांगलं झालं. कोणाला कुठंही जाऊ द्या, तुम्ही नाराज होऊ नका. ज्या देवाची तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे तो तुम्हाला आकाशातील ताऱ्यासारखं चमकवणार आहे. तुमचं भवितव्य कधीच अंधारात जाणार नाही. तुमचं भवितव्य आशीर्वादित असणार आहे. एखादा व्यक्ती झोपडी बांधतो, एखादा व्यक्ती महाल बांधतो. दोघांच्या बांधण्यात फरक आहे. आता घर बांधायचं, एकाने छोटंसं झोपडं बांधायचं ठरवलंय आणि दुसऱ्यांनी महाल बांधायचं ठरवलंय. कोणाचं घर लवकर बांधून होईल? झोपडं पटकन बांधून होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमची धाव मोठी आहे. तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला विलंब लागू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही ध्येय गाठाल त्यावेळेस तुम्ही देवाचा गौरव कराल आणि म्हणाल की ही माझ्या देवाची योजना होती माझ्यासाठी. हालेलुया. म्हणून जीवनात ना एखादी गोष्ट नाही मिळाली, हे नाही होतंय, ते होत नाहीये, चिंता करत बसून डिप्रेशनमध्ये जाऊ नका. ज्या देवाकडे तुम्ही आलायत त्याला 50,000ची नोकरी लागली, बघा ना मला अजून जॉब नाही, तुला 5 लाखाची लागणार आहे म्हणून देवाने तुला थांबवलंय. काहीतरी मोठं काम देवाला तुझ्यासाठी करायचं आहे. आणि म्हणून ह्या चिंतेपायी आम्ही दबून जाता कामा नये. स्थिर राहणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट अविश्वास, दुसरी गोष्ट चिंता आजारी पाडते, तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे लोक चिंता करतात त्यांची आत्मिक वाढ होत नाही, आध्यात्मिक वाढ होत नाही. काही लोक नुसते शरीराने वाढतात, आत्म्याने वाढत नाहीत. आता शरीराने वाढण्यासाठी काय करावं लागत नाही, खात राहा, फिरत राहा, आपोआप वाढ होणार आहे. आत्म्याने वाढण्यासाठी परिश्रम आहे. आत्म्याने वाढण्यासाठी परिश्रम करायचे आहेत. गाडी घाटात आहे, वर गाडी घाटातून वरतीच घेऊन जायची, गिअर टाकावं लागेल. आणि ज्याला दरीत घालायची त्यांनी न्यूट्रल ठेवू नये तर काहीही कर, ती बरोबर दरीत जाते. त्याच्यासाठी परिश्रम नाही आहेत. पुढं जाण्यासाठी कष्ट आहेत. अभ्यास करायचा आहे, वर्गात पहिलं यायचं आहे, अभ्यास करावा लागेल, परिश्रम घ्यावे लागतील. नापास व्हायला काहीच परिश्रम नाही. तू गपगार बस, बरोबर तू फेल होशील, काही टेन्शन घेऊ नको. अपयश मिळवण्यासाठी काही करावं लागत नाही. यशस्वी व्हायचंय काहीतरी करावं लागेल, मेहनत करावी लागेल, पुढं पाऊल टाकावं लागेल. आज आमचा ख्रिस्ती समाज झोपेत आहे. तुमच्याबद्दल बोलत नाही, ओव्हरऑल बोलतोय. ऐका काय झोपेत आहे. माझा परमेश्वर मला जे काही लागेल ते झोपेतही देतो. कधी देतो? झोपेत देतो. हा विश्वास असल्या कारणाने ख्रिस्ती लोक सगळे झोपा काढतात आजच्या दिवसामध्ये. अरे ते वचन कशाबद्दल आहे, कुठल्या गोष्टी परमेश्वराने बोलल्यात, त्याचा अर्थ समजून न घेता वचनाचा विपर्यास केलेला आहे. देवाची ही इच्छा आहे की आम्ही रात्रंदिवस फक्त झोपून राहावं?
शाळेत जाणारे लेकरं, अभ्यास करणारे लेकरं, ज्यांच्याकडून आज आईबापाची अपेक्षा आहे, ज्यांच्याकडून देव अपेक्षा करतोय की ह्या लेकरांना भवितव्य उज्ज्वल द्यायचं आहे, ती लेकरं जर 10 12 12 वाजेपर्यंत झोपून राहिली, त्यांचं भवितव्य कसं उज्ज्वल आणि प्रकाशमान होणार आहे? आणि जर तुम्हाला यशस्वीच व्हायचं आहे, तुम्हाला पुढंच जर जायचं आहे, तुम्ही ठरवलंय, तर तुम्हाला या चिंतेवरती मात करणं गरजेचं आहे. चिंता करत बसणारा व्यक्ती देवावरती अविश्वास दाखवतो. चिंता करत बसणारा व्यक्ती लवकरच तो आजारी पडतो आणि चिंता जो करत बसतो त्याची आत्मिक वाढ होत नाही. वाचूया आपण मत्तई 13 अध्याय 22 वचन. मत्तई 13 अध्याय 22 वचन. काटेरी झाडांमध्ये पेरलेले तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता. सगळ्यांनी म्हणा, संसाराची चिंता. म्हणा असं, संसाराची चिंता. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, आता प्रभू मी तुझी सेवा करू की माझा प्रपंच चालू? आणि असं काही लोक दाखवतात की अख्खा भारत देश ते स्वतः एकटेच चालवत आहेत. पूर्ण देशाचं टेन्शन यांना आहे. इतका मोठा भार वाहतात की महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेचा भार यांच्या एकट्याच्या डोक्यावरती आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ही आपण दिलेली फक्त एक सबब, एक कारण दिले आपण की मी संसाराचं बघू की मी देवाची सेवा करू, मी हे करू की ते करू. तुम्हाला माहिती आहे, बायबलमधले 2 व्यक्ती स्वर्गाला गेले डायरेक्ट. पहिल्या व्यक्तीचं नाव काय? हनोक. पहिल्या व्यक्तीचं नाव काय? हनोक. हनोक देवाबरोबर चालला आणि त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. बायबल सांगतं हनोकचं नाव वंशावळ्यांमध्ये आलेलं आहे. त्याला पण लेकरं बाळ, त्याला परिवार होता, त्याला पण बायका पोरं होती, त्याला संसार होता, त्याला जगिक जे जीवन आपण जगतोय त्याप्रमाणे त्याला सुद्धा जीवन होतं. पण त्या जीवनात पण त्याने देवाबरोबर चालून दाखवलं. ही दैवी योजना आहे, ही प्रभूची कृपा आहे, हा प्रभूचा आशीर्वाद आहे की त्या हनोकने तुमच्या माझ्यासारखं जीवन जगून देवाबरोबर असा चालून त्याने दाखवलं की देवाला त्याला डायरेक्ट मरणाचा अनुभव न येता हनोकला डायरेक्ट स्वर्गात घेण्यात आलं. प्रियांनो, मग आम्ही कसलं टेन्शनमध्ये जगत आहोत? आम्ही कसली काळजी करत आहोत? आमचं पारिवारिक जीवन सांभाळून आम्ही देवाची सेवा नक्की करू शकतो. बोला येशू मसीह की. काटेरी झाडामध्ये पडलेले तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. काटेरी झुडपात जे बीज पडलं त्याची वाढ झाली नाही. वाटेवर पडलं, खडकाळीत पडलं, काटेरी झुडपात पडलं, त्याची काही वाढ झाली नाही. काटेरी झुडपात जे पडलं त्याचा अर्थ की काटे त्याला वाढू देत नाही. टेन्शन्स, तणाव. हा हप्ता आलाय, त्याचे पैसे भरायचे आहेत, लाईट बिल आलाय, मुलांची फी आली आहे, ह्याचं द्यायचं आहे, त्याचं ते करायचं आहे, हे काम आहे, घरचं लग्न आलंय. ह्या सगळ्या टेन्शन्समध्ये कधी कधी देवाचं काम करायचं राहून जातं. पण एक तर करू शकतो आपण, जिथं जिथं शक्य आहे त्या त्या वेळेमध्ये आम्ही प्रार्थनामय जीवनात जगलं पाहिजे. प्रार्थनेने प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व केले पाहिजेत. आणि जिथं आपल्याला परमेश्वराच्या वचनाचा लाभ घडतो, जिथून आपली वाढ आणि उन्नती होते, देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सगळ्या संसाराच्या चिंतेवरती परमेश्वर विजय देईल. उद्याची काळजी करून, पुढच्या दिवसांची काळजी चिंता करून आजचा दिवस आपण जर खराब करत आहोत तर आम्ही कसे आशीर्वादित होणार आहेत? आणि म्हणून जर आमची आध्यात्मिक वाढ व्हायची आहे तर चिंता करण्याचा स्वभाव आम्ही सोडला पाहिजे, टेन्शन घेण्याचा स्वभाव आम्ही सोडला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा तुम्ही विचार करता, प्लॅन करता, चांगली गोष्ट आहे, पण रडत एकाच जागेवर बसू नका की आता माझं कसं होईल, आता पुढं काय असणार. देवावरती विश्वास ठेवून आम्हाला पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे, कारण कोणाला असो नसो प्रभूला आपली काळजी आहे. आमेन. प्रभूला आपली काळजी आहे. स्तोत्र संहिता 91 5 आणि 6 वचन. स्तोत्र 91 5 आणि 6 वचन. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा. रात्रीचं भय किंवा दिवसाचा बाण. टायमिंग आहेत हे दोन वेगळे वेगळे. रात्रीचं भय,
दिवसा सुटणारा बाण. हे दिवसाचा आणि रात्रीचा हल्ला आहे हा. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, अंधारात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. सकाळ असो, दुपार असो, रात्र असो, मध्यरात्र असो, समय कुठलाही असो, तुझा रक्षक तुझा परमेश्वर आहे आणि म्हणून तुला कुठल्याही अरिष्टाची भीती वाटणार नाही. आमेन. स्तोत्र 91 मध्ये देवाने दिलेलं आपल्याला अभिवचन आहे. कुठल्याही प्रकारचा सैतानी हल्ल्याचं भय आपल्या मनात येऊ शकत नाही, कारण देवावरती विश्वास आपण टाकून निश्चिंत राहिलेलो आहोत की प्रभू माझी सगळी चिंता, माझी काळजी वाहणारा तो परमेश्वर आहे. बोले येशू मसीह की. जुन्या करारात देवाने इस्रायल लोकांची किती काळजी घेतली. कधी कधी माणूस असं चालायला लागला, फिरतोय फिरतोय फिरतोय, किती आपलं चालून चालून पाय सुचतात. 2, 4, 5 किलोमीटर 10 किलोमीटर लागलं चाललो की पाय सुचतात. पण बायबलमध्ये असं स्पष्ट सांगितलंय, अनुवाद 8 अध्याय 4 वचनामध्ये, ही 40 वर्ष तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. किती देवाची दया आहे, किती प्रभूला काळजी आहे की त्या लोकांचे वस्त्र, आता ते रानावनात कुठून कपडे आणतील. प्रभूने त्यांचे वस्त्र फाटू दिले नाही, जीर्ण होऊ दिले नाही, जसेच्या तसे त्यांचे कपडे राहिले, त्यांचे पाय सुजले नाहीत. आणि अनुवाद 29, 2 ते 5 वचनामध्ये बायबल सांगतं की त्यांना परमेश्वराने रानातून चालवले, अंगावरचे कपडे विरले नाहीत आणि त्यांच्या पायातली पायतणं सुद्धा झिजली नाहीत. 40 वर्ष त्याच चपला आणि तेच कपडे त्यांनी घातलेले होते, पण त्याचा कुठंही त्यांचा नाश झाला नाही. देव कपड्यांची चपलांचीच काळजी घेतो का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. हालेलुया. परमेश्वर जर तुमच्या वस्तूंची एवढी काळजी घेतो, तो तुमची किती जास्त करून घेणार आहे. तो किती तुमच्यावर माझ्यावर दया करणार आहे. आणि म्हणून आम्ही देवावरती पूर्ण विश्वास टाकून निश्चिंत राहणं गरजेचं आहे. प्रभूला माझी काळजी आहे, असं म्हणा. प्रभूला माझी काळजी आहे. प्रभूला माझी काळजी आहे. 2 राजे 4 अध्याय 1 ते 7 वचनं. 2 राजे 4 अध्याय 1 ते 7 वचनं. या ठिकाणी संदेष्टांच्या शिष्यांपैकी एका शिष्याची पत्नी, म्हणजे संदेष्टाच्या शिष्याची पत्नी आलिशाकडे आली आपलं गाराणं घेऊन. ऐकताय तुम्ही, हो की नाही? बोला येशू मसीह की. तर 2 राजे 4 मध्ये नाही घटना आहे. एक स्त्री आहे, विधवा आहे, पती गेला तिचा. काही लोक जाताना चांगलं करून जातात. किती लोक आमेन म्हणतील? एखाद्याला जायचंय, तो जाताना चांगलं करून जातो, पण काही लोकांची खोड असते, जाताना काहीतरी खराबी करून जातात, गपचूप जात नाहीत. एखाद्याला म्हटलं तू निघ इथून, तो जाता जाता काहीतरी खराबी करून जातो, काहीतरी करतो. प्रत्येकाची सवय असते. कोणी चांगलं करून जातं, कोणी वाईट करून जातं, कोणी भांडणं लावून जातं, कोणी भांडणं मिटवून जातं, कोणी कर्ज करून जातं, कोणी कर्ज मिटवून जातं. प्रत्येकाची एक स्टाईल असू शकते. आता हिच्या नवऱ्याने काय केलं, या स्त्रीच्या नवऱ्याने, संदेष्टांचा शिष्य होता, त्यांनी भरपूर कर्ज ठेवलं आणि तो गेला मरून. आता ज्या सावकाराचं कर्ज घेतलं होतं तो आला घरी. त्याने म्हटलं पैसे, ती म्हटली काहीच नाही आपल्याकडं. बोले 2 मुलं आहेत ना, ह्यांना घेऊन जाणार मी नेक्स्ट टाईम आल्यावर आणि त्यांना गुलाम बनवणार. माझे पैसे दे, नाही तर मुलं दे, काहीतरी आहे. आई आहे ती, आई आहे ती, लेकरांना कसं देईल? पर्यायच राहिला नाही. नवरा मेलाय, पैसा कोण देईल? कोण कोणासाठी काय नाही करत हो, कोणी काय करत नाही. काय लोक मनात घास मोजण्यासारखे असतात. प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे. इथं जगात कोण कोणासाठी काही करत नाही. कोण कशाला काय देणार आहे? काय करू तिला कळे ना. आणि तिला एक चांगली परमेश्वराने बुद्धी दिली का ती आलिशाकडे आली. आलिशा, देवाच्या दासा, हे तुमचे संदेश ते, त्यांचा शिष्य माझा नवरा होता आणि माझ्या नवऱ्याने मोठं कर्ज ठेवलं आणि आता तो सावकार येऊन माझ्या मुलांना गुलाम करणार, काय करू? आलिशाने तिला एक प्रश्न विचार, तुझ्याकडं काय आहे? आता माझ्याकडं काय आहे? घर तर अख्खं रिकाम आहे. पीठ नाही आहे, मीठ नाही आहे, काय नाही आहे. तेल आहे, तेल आहे, तेल, तेल, एक घडा तेल आहे.
तेल आहे, जा घरी शेजार पाजारांची रिकामी भांडी एकत्र कर. तुझे शेजारी जेवढे असतील अख्ख्या गावात जा आणि घराघरातून रिकामे भांडे घेऊन ये आणि मग ओतायला सुरुवात कर. भांडे भरणार आहेत, जा तू घरी. वा 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 बाळांनो, आज आपल्याला भांडे जमा करायचे, रिकामे भांडे आणायचे. सगळे शेजार पाजारांचे जेवढे असतील तेवढे आणा. तिघाकडून तिघं पळत असतील. ओ काकू, हे द्या इकडं. कशाला रे बाळा, रिकामं तर पडलंय, द्या तुम्ही इकडं. उचलून उचलून एक एक घरातून भांडे आणतायत. घर पूर्ण भांड्यांनी भरलं, फुल घर भांड्यांनी भरलं, पण सगळे भांडे रिकामे आहेत. एकच भांडं भरलेलं आहे, त्याच्यात तेल आहे आणि ते त्या विधवेच्या घरातलं पात्र आहे. विधवेने ते तेल आपल्या हातामध्ये ते भांडं घेतलं आणि आपल्या लेकरांना सांगितलं, बाळा घेऊन येतो हांडा किंवा काय असेल ते पात्र, ठेव इथं. त्या स्त्रीने ओतायला सुरुवात केली. ह्या भांड्याच्या आकारापेक्षा ते भांडं मोठं आहे, पण छोट्या भांड्याने मोठ्या भांड्याला भरलं. बोलो येशू मसीह की. उचल बाळा, व्यवस्थित सांडू नको, ठेव टेबलवरती, आण रे दुसरं. कधी कधी ना असा शांत बसून विचार करा. सगळंच काही बायबलमध्ये डिटेल लिहिणार नाहीत, घटना आहेत तिथं, पण त्याचा विचार करा. 5,000 लोकांना 12 लोक जेवण वाढत होते. किती लोकांना? इथं आपण संख्येने एवढे आहेत, पण जेवणामध्ये आपल्याला लगेच कसं वाढायला ह्याला किती त्रास होतो. हे 12 शिष्य ज्यावेळेस 5,000 जेवण वाढत असतील, पहिलं तर राऊंड झाला, आता नंतर लोकांची आरडाओरड चालू. हे मासा दे रे पेत्रा, हे थोमा भाकर आण इकडं, हे मासा, हे भाकर, हे मासा, हे टाक, ह्याला दे, त्याला दे, त्याला दे, त्याला. ते घायल झाले असतील. हे 2 लेकरं थकून गेले असतील. भांड उचल भर, भांड उचल भर, भर 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 भर. लेकरं शोधतायत रिकामे भांडे कुठं आहेत. आण आण, अरे ते कोपऱ्यातलं घेऊन ये, घेऊन ये, अरे ते इकडचं आण. त्या स्त्रीला एकच छंद, ओतत राहायचं. ओतत राहिली, ओतत राहिली, ओतत राहिली. एक भांडं फुल भरलं. बाळा अजून दे. मम्मी वर तर बघ जरा, तू इकडं बघितलंच नाही. हे बघ काय झालंय घरात. ज्या घरात सगळे भांडे रिकामे होते, त्या घरात सगळे भांडे तुडुंब भरले तेलाने. हालेलुया. आज देवाकडे एक प्रार्थना करा. देवाला म्हणा, मला ते रिकामे भांडेत ना सगळे शेजारच्यांकडून आणलेले, तसं नको करू. मला ते एका भांड्यासारखं कर, जे ओतलं जात आहे आणि सगळ्यांना फुल भरत चाललंय. मला असं कर, माझ्या घरातलं असं भांडं मला कर की ज्याची प्रार्थना कधी संपत नाही, ज्याचा विश्वास कधी तुटत नाही, ज्याच्या जीवनात अरिष्ट आले तरी ते नेहमी भरलेलं राहतं. असं भरलेलं पात्र मला कर माझ्या देवा. देवाला ही प्रार्थना करा. आज घरात 10 लोक असतील, अचानक कुणाचाही विश्वास डळमळतो, पण त्या घरात एखादा व्यक्ती परमेश्वराने असा ठेवलेला असतो ना, त्याचा विश्वास काही केला डळमळत नाही. संकट येतात, अरिष्ट येतात, पण त्या व्यक्तीच्या प्रार्थनेत कधी खंड पडत नाही. ते पात्र तुम्हाला आणि मला बनायचं आहे. हालेलुया. ते पात्र, भरणारं पात्र आम्हाला बनायचं आहे. आता चमत्कार झाल्यावर लोक सेवकाला देवाला विसरतात. चेंबूरचे नाही, आमच्या इकडचे लोक विसरून जातात. काय चमत्कार झाला, कुणी केला, काय केलं, विसरून जातात. ही स्त्री मात्र विसरली नाही. ती परत आलिशाकडे गेली. पूर्ण तू सांगितलं तसं झालं. घर तेलाने भरले, काय करू, जा आणि ते तेल विक, कर्ज फेड आणि पैसे उरणार आहेत ते आयुष्यभर तुझ्या उदरनिर्वाहासाठी वापर. जिंदगी के साथ भी. असा देव आहे का कुठं? परमेश्वर. देवाला धन्यवाद. तिचा सगळा प्रश्न परमेश्वराने सोडवला. आज इथं सांगण्याचं तात्पर्य हे, तिच्याकडं शेवटचं थोडंसं तेल राहिलं होतं, ते संपण्याआधी देवाने तिच्यासाठी चमत्कार केला. हालेलुया. तिच्याकडं असलेलं जे थोडंसं तेल शिल्लक होतं, ते संपणार होतं. ते संपता संपता नवीन आशीर्वादाला सुरुवात झाली. तुमचे आशीर्वाद तुम्हाला वाटेल, देवा एवढेच पैसे राहिले, आता मी काय करू? प्रभू म्हणते, मी तुला राष्ट्रवत्न दाखल देणारा देव आहे.
प्रभू आता काय करू, एकदम सिरियस जाण्याच्या स्थितीत आहे हा माणूस, आता मी काय करू. प्रभू म्हणतो तो जाणार नाही, कारण की मी संपता संपता नवीन गोष्टी सुरुवात करणारा देव आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अविश्वास येण्यासारखं वाटत असेल, प्रभू तिथंच तुम्हाला स्थिर करो आणि तिथून तुमच्या आशीर्वादांना सुरुवात हो. आमेन, हालेलुया. या स्त्रीसाठी तेल संपण्याआधी देवाने चमत्कार केला. तिचं सपसेल पूर्ण तेल देवाने संपू दिलं नाही. चमत्कारासाठी जी गोष्ट तिच्याकडे हवी होती ती गोष्ट परमेश्वराने तिच्यासाठी टिकवून धरली. आज देवाकडे प्रार्थना करायची, देवाकडे याचना करायची, देवाकडे विनंती करायची की प्रभू माझं जीवन आशीर्वादित कर. आज माझं जीवन आशीर्वादित कर की जेणेकरून मला तुझा अधिक गौरव करता येईल. हालेलुया. बोले येशू मसीह की हालेलुया. ती जर स्त्री फक्त चिंता करत घरात बसली असती, सगळं संपलंय, सगळं संपलंय, चला आता तिघं मिळून गळफास घेऊ कारण सगळं संपलंय, आहे की नाही. काही लोकांची सवय असते, मला असं करा नाही तर मी माहेरी निघून जाईल, अशी धमकी असते काही लोकांची. असं कर नाही तर बघ मी घर सोडून चाललो, मी मरल बरं का, मी जीव देईल बरं का, मी असंच करेल. काय लोकांची कंटिन्यू धमकी असते, एकदाचे मरून पण जात नाहीत ते लोक. ॲक्च्युली जीव द्यायची पण हिंमत नसते त्यांच्यात, पण इतक्या धमक्या देऊन देऊन सगळ्यांना टॉर्चर करून टाकतात. आणि काय त्या रॉकेल घेतील अंगावरती, पण माचीसचे काड्याची पेटी पूर्ण भिजवून टाकतील रॉकेलमध्ये, पेटतच नाही ना नंतर भिजल्यावर. लई चॅप्टर असतात काय काय लोक. मरायचं नसतं पण टॉर्चर कसं करता येईल फॅमिलीला, कसं करता येईल. आमच्या मुखातून हे असे शब्द कधी निघता कामा नये. का मरायचं आम्ही, आमच्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला आहे. जर तो मारला गेला तर आम्हाला जीवन मिळालं आहे. प्रत्येक परिस्थितीत जगून दाखवायचं. हालेलुया. अडचणी अरिष्ट येणार आहेत, येत होते, इथून पुढं पण येणार आहेत. जगाकडे अरिष्ट आले का त्यांचा अरिष्टामध्ये शेवट होतो, पण देवाच्या लोकांकडे संकट आले तर संकटाचा शेवट होतो आणि देवाचे लोक स्थिर राहतात. हाच तर बदल आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. या स्त्रीने कसलाही तणाव न घेता, या स्त्रीने देवाला दोष न देता, आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाला दोष न देता, तिने फक्त परमेश्वराकडे हाक मारली आणि देवबापाने तिला उत्तर दिलं. चिंता करण्यापेक्षा प्रार्थना करणं उत्तम आहे. टेन्शन घेऊन रडत बसण्यापेक्षा त्या परात्पर परमेश्वराला हाक मारणं उत्तम आहे, कारण त्याला तुमची आणि माझी काळजी आहे. विधवेची काळजी कोणाला नव्हती, पण फक्त परमेश्वराला तिची काळजी आहे. परमेश्वरानेच तिला त्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. पहिले राजे 17वा अध्याय 6 ते 9 वचन. आता एलिया दुष्काळाच्या काळात करीत नावाच्या होळाजवळ आहे. त्याला तिथलं पाणी पिता येतंय, मुबलक पाणी त्या ओहळात आहे. सकाळ संध्याकाळ कावळे त्याच्यासाठी मस्त जेवण घेऊन येत आहेत, मांस घेऊन येत आहेत. खूप छान रीतीनं देवाने त्याची काळजी घेतली. न विसरता आजकाल स्विगी झोमॅटोवाले येतात, त्या दिवसात देव त्यांच्यासाठी कावळे पाठवत होता, आहे ना. किती त्याला बरोबर राईट टायमिंगला परमेश्वर त्याची गरज पूर्ण करत होता. योग्य समयी परमेश्वर त्याला भोजन देत होता. किती परमेश्वराची दया आहे. ना काही बनवायचं, ना काही बाजारातून विकत आणायचं. किती अलौकिक रीतीनं देवबापाने एलियाची काळजी घेतली. एक क्षण असा आला की हा देवाचा देण्याचा मार्ग आहे. कावळ्यांच्या द्वारे अन्न आणि त्या ओहळातलं पाणी हा देवाने दिलेला सोर्स आहे. मग अचानक एक दिवस असा आला, 7व्या वचनात लिहिलंय 17:6, पहिले राजे 17:6 मध्ये, कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. 7वं वचन. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. खूपच कडक दुष्काळ होता, पर्जन्यवृष्टी झाली नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी बायबल सांगते की ओहळ आटून गेला. आता पाणी येत नाही. कावळे रेडी आहे जेवण द्यायला, पण पाणी नाही आहे, प्रश्न आहे. 8वं वचन. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. कोणाला आज्ञा केली? विधवेला. आधी कोणाला? कावळ्यांना आज्ञा होती की जाऊन एलियासाठी जेवण द्या, अन्न द्या त्याला.
आता विधवेला परमेश्वराने आज्ञा केली आहे, माझ्या दासाचं सगळं उदरनिर्वाहाचं बघ काय काय. आता ज्या वेळेस देवाचा दास एलिया सिदोनातील सारफत येथे पोहोचला, त्यावेळेस एक स्त्री काटक्या गोळा करत होती आणि ती त्याला भेटली. म्हणजे 10व्या वचनापासून 16व्या वचनापर्यंत ही घटना लिहिलेली आहे. ती स्त्री भेटल्यानंतर एलिया मोठ्या धाडसाने त्या स्त्रीला म्हणतो, जा माझ्यासाठी थोडं प्यायला पाणी घेऊन ये. मग ज्यावेळेस ती स्त्री पाणी आणण्यासाठीच गेली, जायला लागली, रस्त्यात परत एलिया तिला आवाज येतो, अगं ऐक, येताना भाकरीचा तुकडा पण घेऊन ये. तेव्हा मात्र ती हळहळली आणि तिने म्हटलं की बस माझ्याकडं थोडंसं पीठ आणि थोडंसं तेल आहे, बस, बाकी माझ्याकडं काही नाही. फक्त माझ्याकडं थोडंसं आहे आणि त्याच्यात मी भाकर बनवून माझा मुलगा आणि मी आम्ही दोघं खाणार आणि बस, हे आमचं शेवटचं अन्न आहे. आम्ही हे खाऊ आणि मरू, कारण आता आमच्याकडं काहीच नाही. आता याचा अर्थ खाऊ आणि मरू म्हणजे तिच्याकडं काहीच राहिलं नव्हतं. ना विकायला काही होतं, ना गहाण ठेवायला काही होतं, ना काही करायला होतं. शेवटचं अन्न तिच्याकडं होतं आणि ती म्हणते की हे आम्ही खाऊ आणि मरून जाऊ. एवढं समजू नका की फक्त ओहळाचं पाणी आटलं होतं. परमेश्वराची योजना पहा. परमेश्वर एलियाला सारफतमध्ये पाठवतोय अशा विधवेकडं की जिला स्वतःला खायला अन्न नाहीये. किती लोक आमेन म्हणते. आणि देव सांगतोय की मी तिला आज्ञा केली तुला देण्यासाठी. एलिया तिथं आल्यानंतर तो डोक्याला हात लावून बसत नाही, अरे बापरे तिकडचं संपलं, इकडचं संपलं, आता मी काय करू. एलियाला विश्वास आहे, एलियाला माहीत आहे की माझा परमेश्वर चमत्कार करणारा देव आहे. जा देवाच्या दासासाठी आधी भाकर घेऊन ये, नंतर तुझ्यासाठी मुलासाठी बनव. जा, तुझं पिठाचं मडकं कधीच रिकामं होणार नाही, तेलाची कुप्पी रिकामी होणार नाही. जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत तुझ्या घरात बरकत राहणार आहे. राजे रजवाडे मोठे मोठे लोक त्यांना कमी पडणार आहे. या दिवसामध्ये ज्यांच्याकडे पैसा अडकाय, जे फार धनवान आहेत, त्यांच्या घरात अन्न मिळणार नाही. पण त्या गरीब विधवेला देवाचं अभिवचन आहे, सगळ्यांना कमी पडेल पण तुझ्या परिवारात कशाची कमी पडणार नाही, कारण देवाची बरकत आज तुझ्या घरामध्ये आलेली आहे. देवाचा आशीर्वाद आज तुझ्याकडे आलेला आहे. देवाची कृपादृष्टी तुझ्याकडे आलेली आहे. त्या स्त्रीने मोठं धाडस केलं. भाकर पहिली बनवली, तिला वाटलं आता पीठ संपलंय. देवाच्या दासाला ती म्हटली, त्याने अजून भाकर बनवायला लावली. बघ तिथं परत पीठ, परत भाकर मुलासाठी. पूर्ण दुष्काळात तिच्याकडचं तेल आणि ते पीठ कधी संपलं नाही. प्रियांनो, बोलो येशू मसीह की. तिच्याकडं शेवटचं थोडंसं पीठ आणि थोडं तेल होतं. ते संपण्याआधी परमेश्वराने तिच्यासाठी चमत्कार केला. हालेलुया, बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद, प्रभूला काळजी आहे. प्रियांनो, आता ही जी घटना आहे पूर्ण, ही तुम्ही घरी जाऊन ना 10 वेळा वाचा, 50 वेळा वाचा. सरते शेवटी ना कुठंतरी तुमच्या अंतःकरणात एक गोष्ट येईल. करीन तो ओळाचं पाणी आटलं म्हणा, किंवा तिथं एलियाची गरज पूर्ण होत नाही म्हणून देवाने त्याला इकडं आणलं, एवढंच त्याचं कारण नव्हतं. एलियाची काळजी देव कुठेही घेईल. ऐकताय चर्च? एलियाची काळजी देव कुठेही घेईल. देवाला त्या विधवेची काळजी होती. शेवटचं खाऊन ती मरून जाण्याआधी माझा दास तिथं पोहोचला पाहिजे, तिला मला जगवायचंय. हालेलुया, तिच्या मुलाला मला जगवायचंय. अनाथ आणि विधवांचा कैवार घेणारा तो परात्पर परमेश्वर आहे, तो दया करणारा परमेश्वर आहे. तुमची काळजी कोणी करो अगर न करो, ज्या क्षणी तुम्हाला वाटतं मार्ग बंद झालेत, एक मार्ग तुमच्यासाठी उघडा असेल आणि तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेस तुम्ही त्याच्याकडे हाक मारणार आहेत त्यावेळेस तुम्हाला उत्तर तो देणार. तुमच्या प्रत्येक अडचणीमधून तो रस्ता काढल्याशिवाय राहणार नाही. तो जिवंत आणि परात्पर परमेश्वर आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. प्रभूला काळजी, बाकी कोणाला काळजी नाही. एक पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रभू, तू आमची काळजी वाहणारा देव आहेस. दिनी प्रतिदिनी आमचा भार तू वाहतोस.
आणि प्रभू रोज अगदी मायेनं प्रेमानं प्रभू आमची काळजी तू घेतोस. कधीच तू आम्हाला एकटं सोडत नाहीस प्रभू. रोज तुझी दया आमच्यावरती नवी होते. तुला आम्ही धन्यवाद देतो. किती आम्ही धन्य आणि आशीर्वादित लोक आहोत की आम्हाला तुझी ओळख झालेली आहे. स्वर्गीय बापा, आज आम्ही अंतःकरणापासून तुझकडे प्रार्थना करतो. आज प्रत्येक परिवार प्रार्थनेचा परिवार बनवू दे आणि प्रत्येक परिस्थितीत तुझ्या लेकरांच्या अंतःकरणात ही नितांत जाणीव असावी की आमचा भार वाहणारा आमचा परमेश्वर आहे, तोच आमची काळजी घेणार आहे. तेल संपण्याआधी चमत्कार केलास. पिठाची कुप्पी रिकामी होण्याआधी, तेलाची कुप्पी रिकामी होण्याआधी त्या विधवेसाठी तू चमत्कार केलास. स्वर्गीय बापा, आमची आशा संपण्याआधी तू आमच्यासाठी चमत्कार करशील. कोणाचीही परीक्षा त्या व्यक्तीच्या शक्तीपलीकडे होत नाही, तुझं वचन सांगतं. ती शक्ती संपण्याआधीच तू अद्भुत काम करतोस प्रभू. आज आपला पवित्र हात पुढं कर आणि आपल्या लोकांच्या मस्तकावर ठेव. तुझी कृपा, तुझा अनुग्रह दे आणि सगळ्या अडखळणं बंधनं येशूच्या नावात निघून जाऊ दे. आज तुला धन्यवाद देतो. जे दुःख घेऊन लोक इथं आलेत प्रभू, त्या सर्व दुःखांमधून, अडचणीमधून सर्वांना तू मोकळं कर प्रभू. तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. पाळक साहेबांना, त्यांच्या पूर्ण परिवाराला तुझ्या हाती घे प्रभू. तुझ्या अनुग्रहाचा विशेष हात पाळक साहेबांच्या जीवनावर असू दे. संपूर्ण कांबळे परिवार आशीर्वादित कर. त्यांची ही सेवा दिनी प्रतिदिनी वाढत जाऊ दे. आपल्या सेवकांच्या सर्व गरजा स्वर्गातून पूर्ण कर. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना जमेस धरलीस. येथून पुढचा सगळा वेळ समय तुझ्या हाती घे. आम्हा सर्वांचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन.